महायुतीची आज रात्री वर्षा बंगल्यावर बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार। जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। काल होणारी बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात बैठका घेऊन विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी। मात्र शरद पवार पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सोडण्यास नकार। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचा भाजपचा फायदा झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभेत दोन्ही पक्षाची मतं नक्कीच भाजपकडे वळवू शकतील, फडणवीसांना विश्वास। राज्यात तिसरी आघाडी डार्क हॉर्स म्हणून काम करेल, संभाजीराजे छत्रपतींना विश्वास। छोट्या मोठ्या गावांना खुर्द आणि बुद्रुक म्हणतात, तसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झालंय संभाजीराजेंचा टोला। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। ठाकरेंची युवासेना 2018ची पुनरावृत्ती करणार की एबीव्हीपी सिनेट निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार, याकडे लक्ष। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। मतमोजणी करू नये म्हणून मासू विद्यार्थी संघटनेनं केली होती हायकोर्टाकडे विनंती। उपमुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर। महिला सशक्तीकरण मेळाव्याला उपस्थित राहणार, तर शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीत घेणार बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आज चंदगड विधानसभा मतदारसंघात सकाळी 10 वाजता अजित पवार यांचा कार्यक्रम। लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न। योजनेला विरोध करणाऱ्यांना माता भगिनी विधानसभेत सडेतोड उत्तर देतील। एक्सपोजद्वारे सुनील केदारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेची आजपासून महाविजय संवाद यात्रा। भिवंडीतून सुरुवात, तर वरळीमध्ये यात्रेचा समारोप होणार। युवा सेनेकडून आदित्य ठाकरेंनाच आव्हान। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गिकेचं उद्घाटन आता पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं करणार। सोलापूर विमानतळ भिडेवाड्याचं भूमिपूजनही याच कार्यक्रमात होणार। पुण्यातील एका प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील कार्यक्रमाला मोदींची ऑनलाईन उपस्थिती। अर्क आणि अरुणिका या प्रणालीचं केलं उद्घाटन। एक ऑक्टोबरला अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर। या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी घेणार मुंबईतील प्रत्येक वॉर्डाचा आढावा। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा रिपोर्ट तयार केला जाणार। धर्मवीर 2 चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा मुंबईत संपन्न। सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावली उपस्थिती। धर्मवीर 3 ची पटकथा मी लिहीन, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल। अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं भुजबळ रुग्णालयात। पुण्याहून विशेष विमानानं मुंबईला रुग्णालयात केलं दाखल। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण। सीआयडी पथकाकडून कळवातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 4 तास चौकशी।
अक्षय शिंदेच्या वडिलांसह अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र, कुटुंब आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी, सत्ताधाऱ्यांकडून धोका असल्याचा शिंदे कुटुंबियांचा दावा. अक्षय शिंदेच्या दफनासाठी पोलिसांकडून अंबरनाथच्या स्मशानभूमीची पाहणी, मात्र अंबरनाथमध्ये अक्षयचा दफनविधी करण्यास पालिकेने परवानगी नाकारली. कळव्यात अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला मनसेचा विरोध, मनसैनिकांकडून कळवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पत्र. अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होते, कायद्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणार, अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती. अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होण्यास काही हरकत नाही, मात्र अक्षय राहत होता त्या खरवई गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करा, बदलापूरच्या नागरिकांची प्रतिक्रिया. मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर, देखभाल योग्य पद्धतीने न झाल्यामुळे पुतळ्याला आतून गंज चढल्याचं अहवालात नमूद. राजकोटमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी वैभव नाईकांची चौकशी होणार, पुतळ्यात घोटाळा झाल्याचा नाईकांनी केला होता आरोप, याबाबत पोलीस त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची माहिती घेणार. भ्रष्टाचाराबाबत माहिती समोर आणत असल्यानं पोलीस आम्हाला नोटीस बजावतात, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया. पुतळा दुर्घटनेप्रकरणी वैभव नाईकांचं नाव येणं लज्जास्पद, माजी खासदार निलेश राणेंची वैभव नाईकांवर टीका. डॉक्टर अजित रानडेंना हायकोर्टानं दिलेला दिलासा 7 ऑक्टोबरपर्यंत कायम, विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झालेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रानडेंची याचिका. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना दंडाधिकारी कोर्टातून अंशतः दिलासा, राऊतांना 15,000चा जामीन मंजूर, निकालाला 30 दिवसांची स्थगिती. संजय राऊतांनी सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा द्यावा, महिलेची बदनामी करण्याबाबत त्यांना शिक्षा होते असे व्यक्ती संपादकपदी बसू शकतात का, आशिष शेलारांची मागणी. ऑनलाईन रमी कौशल्याचा खेळ कसा असू शकतो, हायकोर्टाचा जंगली रमी सर्कलला सवाल, राज्य सरकारलाही फटकारलं, जंगली रमी सर्कलला खुलासा करण्याचे निर्देश. केंद्राच्या 24 संसदीय समित्यांचं गठन, राहुल गांधी, कंगना रनौत, राम गोपाल यादव, शशी थरूर यांच्यासह इतर नेत्यांना समितीमध्ये पद. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमॅनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची वर्णी, या समितीत 21 लोकसभेच्या तर 10 राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश. राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर, महेश घाटुळे राज्यात प्रथम तर वैष्णवी बावस्करची मुलींमध्ये बाजी. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत नाव असलेल्या उमेदवारांना आता पदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार. राज्यसेवेच्या परीक्षेत अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश, विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची दखल, 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी पदांचा समावेश. MMRDA ला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर, मुंबईत पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार. केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहनासाठी 100 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी, मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यात उदासीन, एकही चार्जिंग स्टेशन उभारलं नाही.
जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीत पंप स्टोरेज क्षेत्रात 3 मोठे करार, 15,100 मेगावॉट वीज निर्मितीसाठी 82,299 कोटींची गुंतवणूक, गुंतवणुकीतून 18,440 जणांना रोजगार मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.